नमस्कार, मी काजल फुलसुंदर. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यातील पेन कोऑपरेटिव्ह अर्बन बँक घोटाळा प्रकरणात शासन दुर्लक्ष करत असल्याने आजही हजारो गोरगरीब ठेवीदार सभासद ग्राहकांना त्यांच्या हक्काचे व कष्टाचे पैसे मिळत नाही. वारंवार आंदोलने करूनही कोणी दखल घेत नसल्याने आता पेनचे आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी मुंबईकडे धाव घेतली व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार धैर्यशील पाटील यांनी केले. आमदार पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे मुंबईचे प्रतिनिधी राज वैशंपायन यांनी. बँकेच्या ठेवीदारांच्या फसवणुकीबाबत पेनचे आमदार धैर्यशील पाटील यांनी वर्षापूर्वी आज मोर्चा आणला होता. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पाटील सर, मोर्चाचं प्रमुख कारण काय? मोर्चाचं प्रमुख कारण असं होतं की 600-700 कोटीचा साधारणतः झालेला भ्रष्टाचार, त्याला झालेली 9 वर्ष आणि अजूनही लोकांचे पैसे परत मिळणं याविषयी फार काही न होणं हे मोर्चाचं प्रामुख्यानं कारण होतं. आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे इलेक्शनचा कालावधी आलेला आहे. शासनाने आणि प्रशासनानं आणि राज्यकर्त्यांना दाखवून देण्याची हीच वेळ आहे. म्हणजे त्यांना जर काही लोकांसाठी जर काय करायचं असेल तर ह्यावेळी त्यांना बऱ्यापैकी करण्याची त्यांची सुद्धा इच्छाही प्रबळ असते. त्यामुळे हा सगळा विषय या ठिकाणी मांडावा आणि हा प्रश्न सुटावा या दृष्टिकोनातून आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढला. नेमका हा मोर्चा आपण काढला, या मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडनं काय आश्वासन आलं किंवा या मोर्चाचं जे रूपांतर आहे ही जनतेला फायदा याच्या मोर्चाच्या माध्यमातून कसा होऊ शकतो आणि नेमकी प्रोसेस काय होणार? साधारणतः मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं 12 जुलै रोजी अशाच पद्धतीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती आणि या अपहारातून घेतलेल्या जमिनी, या जमिनींचं बँकेकडे होणारं महसुली हस्तांतरण आणि बँकेकडून त्याचं सिडको किंवा हुडको अशा संस्थांनी ते अधिग्रहित करून ते पैसे या ठिकाणी बँकेला द्यावेत आणि बँकेने ते ठेवीदारांना द्यावेत अशा पद्धतीची प्रक्रिया राबणं या ठिकाणी आता सहज शक्य झाली. याच्याकरता इच्छाशक्तीची आवश्यकता आहे आणि ती इच्छाशक्ती मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. 12 जुलैच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि ती त्वरित करावी या मागणीकरता आज आम्ही त्या ठिकाणी आलो. मुख्यमंत्र्यांकडे काय पॉझिटिव्ह रिझल्ट? मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह रिझल्ट या ठिकाणी दिला. मुख्यमंत्र्यांनी जरी पॉझिटिव्ह रिझल्ट याच्यामध्ये जरी दिला असला तरी दिलेला मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह दिलेल्या रिझल्टची अंमलबजावणी अशा पद्धतीनं व्हावी की ठेवीदारांचे पैसे ठेवीदारांना या ठिकाणी लवकरात लवकर मिळावेत. जर अशा पद्धतीनं जर याचा निर्णय मिळाला तर तो रिझल्ट मिळाला असं आम्ही म्हणू. रिझल्ट मुख्यमंत्र्यांकडे मिळाला नाही तर पुढची भूमिका आपली काय असेल? ठीक आहे, आम्हाला लढण्या वाचून आणि लोकांचे पैसे लोकांना परत दिल्या वाचून लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी पाहिजे. मी त्या संदर्भामध्ये अत्यंत कटिबद्ध आहे आणि राजकीय आणि इतर कोणत्याही पर्यायांचा विचार न करता लोकांचे पैसे लोकांना मिळाले पाहिजे याच्याशी मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं मी बांधलेला. त्याच्यामुळे जिथपर्यंत यश मिळत नाही तिथपर्यंत बोलत राहणं, तिथपर्यंत भांडत राहणं आणि लोकांचं यश या ठिकाणी मिळवून देणं हे माझं या ठिकाणी काम आहे. आणि पैसे कशातून मिळणार? त्या जमिनी आम्हाला आता समोर दिसत आहे. म्हणजे आम्ही काही आभाळाकडे डोळे लावून बसलेलो नाही आहे. आम्ही जे काही आतापर्यंतच्या लढ्यातून ज्या जमिनी मिळवलेल्या आहेत त्याच्यातून ते सहज होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ते मिळवस्तोवर लढत राहणं हा आमचा या ठिकाणी हाच आमच्याकडे उपाय आहे. धन्यवाद. हे होते पेन सुधारणा मतदारसंघाचे आमदार धैर्यशील पाटील. राज वैशंपायन. शिवनेर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.